इचलकरंजी शहरात सन 2019 आणि 2021 या साली पंचगंगा नदीस आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली होती. या अनुषंगाने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेमार्फत तसेच राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार असून सदर निधी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम MRDP प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी मित्रा संस्थेचे जॉईंट CEO श्री अमन मित्तल, VC द्वारे आमदार डॉ. राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाशी संबंधित भागदार, यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय विभाग, शहरातील पूर क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांचे समवेत सल्लामसलत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम MRDP प्रकल्पाअंतर्गत माहिती दिली. शहा कन्सल्टन्सीचे अनिल कोकणे यांनी PPTच्या माध्यमातून स्लाइडशोद्वारे सादरीकरण केले. इचलकरंजीसह कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी निर्माण होत असलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने दोन्ही जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नद्यांचे व्यवस्थापन, जलसाठ्याची शास्त्रशुद्ध पुनर्रचना आणि जलप्रवाह नियंत्रण यांसारख्या आधुनिक उपाययोजना समाविष्ट आहेत. या प्रकल्पांतर्गत पूरनियंत्रणासोबतच दुष्काळ व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि स्थानिक पातळीवर क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे. स्थानिक यंत्रणांना पुराचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक साधने व तांत्रिक सहाय्य पुरवले जाणार आहे. या बैठकीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये या कामी उपाययोजना सुचविल्या, तसेच उपस्थितांना मार्गदर्शन व शंका निरसन केले. प्रकल्पाविषयी लवकरात लवकर अंमलबजावणी करावी याबाबत सूचना दिल्या. इचलकरंजी शहरासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यास प्रकल्पाअंतर्गत समावेश आहे. मागील काही वर्षात आलेल्या महापुराचा परिणाम इचलकरंजीसह नजीकच्या चंदूर या गावावर सुद्धा होतो. याकरिता चंदूर ते तेरवार बंधारा पंचगंगा नदीची खोली वाढविण्यासाठी गाळमाती काढण्यासाठी आवश्यक सर्व मान्यतेनंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना यावेळी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, मित्राचे विनय कुलकर्णी, VC द्वारे उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहाय्यक आयुक्त विद्या कदम, रोशनी गोडे, विजय राजापुरे, स्मिता माने, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कोल्हापूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम रोहित तोंडले, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, मित्राचे प्रतिनिधी रितू वैष्णव, मैत्रेयी अरवारी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, अमृत भोसले, रवी लोहार, इक्बाल कलावंत, नागेश पाटील, प्रमोद बचाटे, राहुल घाट इत्यादीसह पूरक्षेत्रातील रहिवासी, त्याचबरोबर शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधींनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करून प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध सूचना दिल्या.